आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते असणार अशा पद्धतीच्या नागपुरात जोरदार चर्चा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुरू आहे. शिवसेना विधिमंडळ गटाच्या वतीनं माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी भास्करराव जाधव यांचं नाव विधिमंडळ जे आहे कार्यालयाला कळविलेलं आहे. आता याला जवळपास पूर्ण 11 महिन्याच्या वरचा कालावधी होतोय. अजूनही विधिमंडळाच्या कार्यालयाने याच्याविषयी किंवा विधिमंडळाचे जे काही अध्यक्ष आहेत विधानसभेचे यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. खरं ते चुकीचं आहे, कारण सगळे पक्ष मिळून काँग्रेस असेल, राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष असेल, शिवसेना असेल, या सगळ्यांनी मिळून एकमतानं भास्करराव जाधवांचं नाव दिलेलं आहे. पण भास्कर जाधवांचं फक्त नावच दिलं आहे आणि आता त्यांना देणार नाही, त्यामुळे भास्कर जाधव तुम्ही आमच्याकडे या असं उदय सामंत म्हणताय. हे असं या आणि जा या म्हणण्याला काही अर्थ नाही. भास्करराव जाधव काही कोणत्या खुर्चीसाठी किंवा कोणत्या पदासाठी इकडं तिकडं जाणाऱ्या व्यक्तीपैकी नाही. भास्करराव जाधव एक स्वाभिमानी, आक्रमक आणि जनतेशी नाळ असलेलं नेतृत्व आहे. हे काही जसं उदय सामंत म्हणतात तशा पद्धतीनं स्वतः उदय सामंत खुर्ची पाहून पळून गेलेल्यापैकी भास्करराव जाधव नाही, असं माझं याविषयी ठाम मत. उद्धव ठाकरे अधिवेशनाला येतात किंवा यावरनं मुख्यमंत्र्यांचं विधान ऐकवतो. उद्धव ठाकरे इंडिगो विमानाने येत नाही, त्यांच्या खासगी विमानाला काही अडचण नाही. नागपूरला येण्यासाठी समृद्धी महामार्गही तयार आहे. उद्धव ठाकरेंच्या अधिवेशनाच्या उपस्थितीवरनं ते बोलवले. या बोलण्याला काही अर्थ नाही. याच्यातले किती लोक मग मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री का समृद्धीने नाही गेले नागपूरला? का सरकारी विमानानं जातात? उद्धवजी येणं न येणं, उद्धवजी येतात ना विधिमंडळात, उद्धवजी येतात. मला असं वाटतं या 11 आणि 12 तारखेला विधिमंडळाच्या अधिवेशनाला उद्धवजी उपस्थित राहणार आहे. 11 आणि 12ला तुम्ही इनमिन 4-5 दिवसाचं घेता, डिक्लेअर करता 15 दिवसाचं आणि घेता 5 दिवसाचं. तुम्हाला गुंडाळण्याशीच घेणं असतं, करण्याशी काहीच नसतं इंटरेस्ट. पण ते मुख्यमंत्र्यांनी दिवस न्यायला काही अर्थ नाही. मुख्यमंत्र्यांना थोडंसं मला असं वाटतं स्वतः विदर्भाचे असताना विदर्भात होणारं अधिवेशन जे आहे कशासाठी होतंय? नागपूरला अधिवेशन, नागपूर करार कशामुळे झाला होता? विदर्भावर अन्याय होऊ नये म्हणून त्याच्यात असं ठरलं होतं की नागपूरचं अधिवेशन वर्षातून एकदा व्हावं. ते काय 4 दिवसाचं व्हावं? शेकडो कोटी रुपये खर्च करायचे आणि 4 दिवसाचं 5 दिवसाचं अधिवेशन करायचं. पहिल्या दिवसाचं अधिवेशनात श्रद्धांजली, आदरांजली, बिल ठेवण्यातच जात असतो. उरले 5 दिवस म्हणजे 5 दिवसाचं अधिवेशन घेताय नागपूरला. खरं तर तुम्हाला जनतेचे प्रश्न विरोधकांनी मांडू नये अशीच तुमची इच्छा आहे आणि म्हणून तुम्ही अधिवेशन कसं गुंडाळता येईल, कसं कमी करता येईल असा प्रयत्न करता. मध्यंतरी भास्कर जाधव आणि राणे कुटुंबियात काय झालं होतं सगळ्यांना माहिती आहे. त्यात आता भास्कर जाधव यांनी आपला माफ करावं अशी माझी इच्छा असल्याची प्रांजळ कबुली निलेश राणे यांनी दिली. आता यांचे काय काय माफ करावं हा एक प्रश्न आहे. काय काय झालेलं मागच्या काळात सगळ्या कोकणाला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे. आणि आता अशी कबुली देऊन जो बूंद से गई वो जो हौद से गई वो बूंद से नहीं आते रहते. कबूतर खात्यावरनं पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. त्यांचे तेच गेल्या वेळेस गुरु कबुतरांवरनं आता पुन्हा आक्रमक झाले. कबुतरांवर कुठलेही आजार होत नाही. आजपासून प्रत्येक टॉवरमध्ये जाणार आणि प्रत्येक वार्डात जसे गौरक्षक आहेत तशी कबूतर रक्षकही तयार करणार. काही हरकत नाही ना. त्यांनी लोढा बिल्डरला सगळ्यात आधी सांगावं की सगळ्या लोढा बिल्डरच्या जेवढ्या साईट आहे आधी तिथं सुरू करा म्हणा, मग बाकीच्या ठिकाणी करा म्हणा. आधी लोढा जे आहेत ना त्यांच्या मोठ्या पद्धतीनं मुंबईमध्ये मोठे मोठे टावर्स आहे, सगळ्यात आधी तिथं सुरू करा म्हणा त्यांना. शेतकऱ्यांना अजूनही 30% शेतकऱ्यांना त्या गोष्टीची मदत मिळाली नाही याचं पुढे आलेलं आहे. अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. 30% नाही, जी शेतकऱ्यांना मदत मिळाली, जी जाहीर केली याच्यापेक्षा अतिशय तुटपुंजी मदत आहे. सरकारने 31,800 कोटीचं पॅकेज जाहीर केलेलं आहे. 31,800 कोटी कोणाला दिले दाखवावं. सरकारने 31,800 कोटी रुपये कुठेही दिलेले नाही. ज्याला 20 द्यायला पाहिजे त्याला 5 दिले, ज्याला 50 द्यायला पाहिजे त्याला 10 दिले, ज्याला 1 लाख द्यायला पाहिजे त्याला 20,000 दिले.
त्यामुळे शेतकऱ्यांना पुरेशी जी जाहीर केलेली मदत मिळाली नाही आणि अजून 50%च्या वर शेतकऱ्यांना 1 रुपया सुद्धा मिळालेला नाही. इंटरेस्टिंग आहे, अजित पवार आणि रोहित पवारांच्या एकत्रित नृत्याचा मी 2024ला शिकार झालो असं राम शिंदे म्हणतात. म्हणजे ऍक्च्युली तो लग्नाचा व्हिडिओ व्हायरल झालाय सध्या, अजित पवार आणि रोहित पवारांचा. अजित पवारांच्या मुलाचं लग्न होतं त्यावर हे असं सध्या. शेवटी अजित पवार, रोहित पवार काका पुतणे आहेत ना. काका पुतण्याने एखादा कुठं आनंद साजरा केला असेल, पक्ष राजकारण हे स्वतंत्र असतं, असं केलं असेल तर राम शिंदे साहेबांना त्याच्यात काही वेगळं वाटू नये असं मला तरी वाटतं. नाही, त्यांचे जे हाल झाले राजकीय त्यावर ते म्हणतात की त्यांच्या वस्त्याचा मी शिकार झालोय म्हणून. मला असं वाटतं आता ते विधानसभेत पडले जरी असले तरी विधान परिषदेचे सभापती होणं हे एक मोठी जबाबदारी आहे मला असं वाटतं. त्यामुळं त्याच्यात त्यांचे हाल झाले असं त्यांनी स्वतःला मानून घेणं हे चुकीचं आहे. विधान परिषदेचे सभापती हे मला असं वाटतं राज्यपाल मुख्यमंत्र्यानंतर त्याच्या आधीही विधान परिषद सभापतीचा शिष्टाचार असतो. त्यामुळं राम शिंदे राजकीयदृष्ट्या का म्हणतात हा मला पडलेला प्रश्न आहे. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना सोबत घेऊन स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला. किती रामदास आठवले रामदास आठवलेंचा पक्ष भाजपबरोबर जाऊन खूप महाराष्ट्रात फोपावलेला आहे. महाराष्ट्रात त्यांच्या पक्षात एकही गाव उरलं नाही की रामदास आठवलेंचा पक्ष पोहोचला. स्वतःच्या मंत्रिपदासाठी सगळा पक्ष दावणीला बांधणारे आणि शिवसेनेला हे शिकवणं मला असं वाटतं फारच मोठं शहाणपण आहे. सोयाबीनला हमीभाव मिळत नाहीये आणि त्यात आता दक्षिण आफ्रिकेतनं आपण मोठ्या प्रमाणात सोयाबीन आयात करतो. 1-2 दिवसात येऊन खरेदी हे पहा, सोयाबीन, कापूस, ऊस या तिन्हीचे प्रश्न आत्ताच्या घडीला ऐरणीवर आहे. सोयाबीनचा भाव सरकारने जो जाहीर केला, प्रत्यक्षात व्यापारी काय भावाने खरेदी करतात हा एक प्रश्न आहे. आता तोही जर आयात झाला अशा पद्धतीनं तर सोयाबीनचा भाव आणखी पडेल. तसंच कापसाचं आत्ताच्या घडीला झाले. कापसाचं अतिवृष्टीमुळं कापसाचं नुकसान झालं, पण जो कापूस आला त्याच्या प्रतवाऱ्या वेगवेगळ्या करून शेतकऱ्यांचा कापूस कमी प्रतीचा दाखवून त्याची सुद्धा लूटमार आत्ताच्या घडीला होते. ऊसाचं सुद्धा तसंच झालेलं आहे. ऊसाचे भाव कारखाने जर बघितले तर शेतकऱ्यांना लुटण्याचंच काम सध्याच्या घडीला करतं आणि सरकार या सगळ्या गोष्टी बघते उघड्यावर. काही दिवसात तो जो आयात केलेला माल आहे सोयाबीन मुंबईच्या बंदरावर उतरेल आणि त्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झालेला आहे. रस्त्यावर उतरण्याची भाषा अनेक शेतकरी संघटना करतात. शिवसेनेची काय भूमिका आहे? बिलकुल शेतकरीच्या या भूमिकेला शिवसेनेचा सपोर्ट आहे. शिवसेना सुद्धा अशाच पद्धतीनं सोयाबीन जर आयात केलं जाणार असेल तर या बंदरात शिवसेना सुद्धा उतरेल आणि हे येणारं सोयाबीन रोकेल.